हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपण इकॉनॉमिक संदर्भात आणि काही करंटच्या अँगलनी जे काही व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्यातला आता हा पुढचा व्हिडिओ. इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करताना आपले जे काही प्रश्न चुकत आहेत त्याच्यामध्ये मला एक अजून घटक सापडला, जो म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल लेवलला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर या दोन संस्था आहेत, IMF, वर्ल्ड बँक. सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. IMFचा इंडिव्हिज्युअली आपण अभ्यास करतो, वर्ल्ड बँकेचा इंडिव्हिज्युअली करतो. पण जेव्हा आयोग काहीतरी दोघांचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे एकत्र विचारतं किंवा एकाच ह्याच्यामध्ये 3 ते 4 ऑप्शन्स हे दोघांचं कंपॅरिझन पद्धतीने विचारले जातात, तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. नेमकं कळत नाही की IMFचं फंक्शन काय किंवा ऑब्जेक्टिव्ह आणि वर्ल्ड बँकेचं फंक्शन काय. त्यामुळं डिफरन्स बिटवीन IMF आणि वर्ल्ड बँक हे आपल्याला आधीच माहिती पाहिजे. हे फक्त या दोन संस्थेसंदर्भातच नाही आहे. आता इथून पुढे आपण इकॉनॉमिक संदर्भात जेवढे काही असे जवळपास ट्विन्स म्हणून आपण त्याला ट्विन्स कन्सेप्ट ह्या आहेत त्या आपण घ्यायचे प्रयत्न करूयात. ठीक आहे, त्यातला हा पहिला व्हिडिओ. सो लेट स्टार्ट. वर्ल्ड बँक आणि IMF याबाबतचा ह्याचे काही पॉईंट्स कंपॅरिझनमध्ये इथे दिलेले आहेत. नंबर 1, इस्टॅब्लिशमेंट. तुम्हाला माहीत नसेल कदाचित, पण ज्यावेळेला ही बँक सुरू झाली होती, वर्ल्ड बँकेबद्दल बोलतोय मी, तेव्हा त्याला IBRD असं म्हणलं जात होतं. त्याच्या नावातच आहे IBRD, म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. आणि त्याच्यानंतर मग IDA आलं. IDAच्या नंतर अजून काही संस्था आल्यात ज्याला आपण वर्ल्ड बँक ग्रुप असं म्हणतो. ठीक आहे, सो IBRD म्हणजेच वर्ल्ड बँक हे इथं लक्षात ठेवा. इकडं IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. या दोघांच्या इस्टॅब्लिशमेंटबद्दलची बेसिक पार्श्वभूमी तुम्हाला माहिती पाहिजे. 1944 यामध्ये जी काही ब्रिटन वूड परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये ॲक्च्युली 3 संस्था स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. पण स्थापन झाल्या नाहीत, मी स्थापन झाल्याचा निर्णय घेण्यात आला होता असं सांगितलं. त्यामुळं इथं बघा, एक म्हणजे IMF, दुसरी म्हणजे IBRD आणि तिसरी म्हणजे ITO, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. सो ही स्थापन होऊ शकली नाही. मग ब्रिटन वूड परिषदेअंतर्गत 2च संस्था स्थापन झाल्या, त्या म्हणजेच IMF, वर्ल्ड बँक. म्हणून या 2 संस्थेला काय म्हणलं जातं? ब्रिटन वूड ट्विन्स, ब्रिटन वूडच्या जुळ्या बहिणी. हा पॉईंट कन्सेप्ट लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो. ब्रिटन वूड ट्विन्स कोणाला म्हणलं जातं? आणि खाली ऑप्शनमध्ये मग वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन येतील, त्यामध्ये निवडायचे आपल्याला IMF आणि IBRD म्हणजेच वर्ल्ड बँक. चला, इस्टॅब्लिशमेंटचा हा मुद्दा बेसिक क्लिअर झाला. आता ह्या सिरीज अंतर्गत बघा, मी फार फॅक्ट्स, त्याचे इस्टॅब्लिशमेंट, इयर वगैरे हे सांगणं अपेक्षित नाही आहे. माझा या सगळ्या सिरीज मागे एक पर्पज आहे की तुम्हाला बेसिक बॅकग्राऊंड जिथं आपण कमी पडतोय, तुम्ही सगळेजण घोकमपट्टी करताय त्याचं वर्ष किती काय त्याबद्दल मी विचारणार नाही आहे. पण जो काही बेसिक डिफरन्सला आपण थोडं दुर्लक्ष करतो ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न आहे माझा. ठीक आहे, चलो, इस्टॅब्लिशमेंटमध्ये हा बॅकग्राऊंडचा पार्ट क्लिअर झाला. पुढे आता ऑब्जेक्टिव्ह, ह्याला स्टार मार्क करा. मेन खेळ इथं आहे सगळा IMF आणि वर्ल्ड बँकेमध्ये. याच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये इथं जागतिक स्तरावर किंवा जगातील सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्थेबाबत इथं फायनान्शियल स्टॅबिलिटी हे आणण्याचा मेन पर्पज आहे याचा. फायनान्शियल स्टॅबिलिटी, आर्थिक स्थिरता. म्हणजे जगातील सगळ्या देशांना ते वेगवेगळे पॉलिसी मेकिंगसाठी हे निर्देश देत असतील. कुठली? IMF ही संस्था, की तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. भारतालाही तुम्ही नीट बघा, 1991चं जे वित्तीय संकट आलं होतं तेव्हा आपण मेजर जे शब्द ऐकतो की बाया वर्ल्ड बँकेकडे गेला का, WTOकडे गेला का, IMFकडे गेला, हे शब्द कुठला ऐकतो आपण? IMFकडे. का? कारण जाण्याचं रिझन आहे कुठेतरी फायनान्शियल क्रायसिस झाली होती आपली, तिथं पूर्ण अर्थव्यवस्था कोलॅप्स झाली होती. त्याबाबत इथं स्टॅबिलिटी देण्याचं काम कोणाचं आहे? IMFचं आहे. इकडे वर्ल्ड बँक. दुसरा एक घटक तुम्ही नेहमी ऐकता न्यूजपेपरमध्ये किंवा बातम्यामध्ये, एखादा ग्रामपंचायतीचा रस्ता आहे किंवा एखादं हॉस्पिटल आहे किंवा एखादा पिण्याच्या पाण्याबद्दलचा काही प्रोजेक्ट आहे, त्याला आपण असं म्हणतो की ह्याला वर्ल्ड बँकेची फंडिंग आहे, असं ऐकलं असेल. सो म्हणजेच इथं क्लिअर कट दिसतं की वर्ल्ड बँक हे जे काम करतं हे फायनान्शियल नाही तर सोशियल डेव्हलपमेंटसाठी हे काम करतं. ह्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह हे आहे इथं, या नावातच आहे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट हा शब्द आहे. विकास म्हणजेच काय? देशातील साक्षरता कमी वाढली पाहिजे, निरक्षरता कमी झाली पाहिजे, आरोग्याचा दर्जा सुधारला पाहिजे, दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. हे सगळं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कोणाचं? वर्ल्ड बँकेचं. इथं सरळ सरळ कीवर्ड्स, हा पॉवर्टी स्टार मार्क करायचं. दारिद्र्य निर्मूलन, दारिद्र्य दूर करणे आणि विकास करणे त्या देशाचा, यासाठी जे काही मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते कोणाचं आहे? वर्ल्ड बँकेचं आहे. पुढं आता लोन, दोन्ही संस्था कर्ज देतात. ह्याच्यातला बेसिक डिफरन्स काय? इथं IMF जी कर्ज देते ही सदस्य देशांना परकीय चलनातील कर्ज देते. आणि कशासाठी? बॅलन्स ऑफ पेमेंटचं जे काही असंतुलन आहे ते दूर करण्यासाठी. म्हणजेच आयात निर्यात, जे आपण 1991ला जे वित्तीय संकटाला सामोरे गेलो होतो त्यातलं वित्तीय संकट म्हणजे काय होतं? BOP क्रायसिस सुद्धा म्हणतो आपण त्याला. ते हेच होतं, आयात निर्यातीचं किंवा परकीय चलनातील संकट. मग ह्याच्यासाठी आपण कोणाकडे गेलो होतो? IMFकडे. म्हणून तर IMFने आपल्याला काय सुचवलं होतं?
स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी, आठवते का? कोर कन्सेप्ट आता हे इकोचा. या एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत आपल्याला स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम राबवायला सांगितला होता. म्हणजेच ही सगळी फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला त्यावेळेला करायला सांगितली होती, जी आपण मान्य केली आणि त्याच्यामुळेच नवीन सुधारणा आपण लागू केल्या. त्यालाच आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, नवीन आर्थिक धोरण असं म्हणतो 1991चं. सो हे सगळं कोणी केलं? IMFने. म्हणून IMF जे लोन देतं ते कशासाठी देतं? याच्यासाठी. आणि ते कसं असतं? शॉर्ट टर्म लोन असतं. पॉईंट टू बी नोटेड. अजून एक पॉईंट डिकोड झाला याचा. इकडे या आता. इथं आपण काय म्हणतो? दारिद्र्य दूर करण्यासाठी ही देतं, डेव्हलपमेंटसाठी देतं, आरोग्याचा दर्जा, हॉस्पिटल बांधण्यासाठी, स्कूल एज्युकेशन, शाळा बांधण्यासाठी. मग हे सगळं दारिद्र्य दूर करणे, विकास करणे, स्कूल एज्युकेशन किंवा हॉस्पिटल ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी लगेच हे करणं शक्य आहे का? ह्यालासाठी एक मोठा स्पॅन लागतो. हे लॉंग टर्मचं काम आहे. म्हणून इथं वर्ल्ड बँक जर काही लोन देत असेल तर ती कशी देते? लॉंग टर्म लोन देते. महत्त्वाचे कीवर्ड्स इथं शॉर्ट टर्म, इथं लॉंग टर्म. हे शॉर्ट टर्म कशासाठी? तर मी आता तिथं सांगितलं. हे लॉंग टर्म कशासाठी? सो डेव्हलपमेंटसाठी. मग त्यात हे एज्युकेशन आलं, हेल्थ आलं, पॉवर्टी इरेडिकेशन आलं, सगळे मुद्दे. स्ट्रक्चर इथं IMFचं सिंगल इन्स्टिट्यूशन स्ट्रक्चर आहे. IMF ही IMFचं एकच संस्था आहे. मग इकडं काय आहे? मल्टिपल इन्स्टिट्यूट स्ट्रक्चर आहे. म्हणजेच वर्ल्ड बँकचा ग्रुप आहे, IBRD, IDA, मिगा ह्या ज्या संस्था आहेत ना वेगवेगळ्या, हे आपण वर्ल्ड बँक ग्रुपमध्ये कन्सिडर करतो. राईट. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणतो त्याला, IFC. हे सगळं इथं येतं स्ट्रक्चरमध्ये. मग ह्याला वर्ल्ड बँक ग्रुप म्हणजे मल्टिपल ऑर्गनायझेशनचं आहे आणि हे सिंगल इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. चलो, सो दिस इज ऑल अबाउट डिफरन्स बिटवीन IMF, वर्ल्ड बँक. होप सो शॉर्ट बट स्वीट तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न केला. बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार डिटेलमध्ये होतात. ह्या सिरीजमार्फत माझा उद्देश हा आहे की मेन बेसिक ऑब्जेक्टिव्ह जिथं आपल्याला माहीत नसतं, म्हणजे आयोगाने प्रश्न विचारला बघा तुम्हाला, WTO, GATT, IMF, वर्ल्ड बँक, तुम्ही मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका काढा, त्याच्या बेसिक फंक्शनबद्दल प्रश्न विचारला. तुम्हाला हे माहिती पाहिजे की नेमकी ही संस्था करते काय. आत्ता ही आयडिया आली, ज्यांना वाचण्यात आलेलं आहे, जे जुने असतील, नवीनला तर बिलकुल हे सगळंच उपयोगी पडेल, पण जुन्यांनी सुद्धा ह्या अँगलनी कधी विचार केला नाही, तर तो आत्ता करणं गरजेचं आहे. 2024च्या टार्गेटसाठी ही सगळी तळमळ चालली आहे. एकासुद्धा मार्काने प्रिलिम गेली तर पुन्हा पश्चाताप हाता येतो आणि एक वर्ष पुन्हा वाया जातं आपलं. ते न जाता कामा इथं ह्या अशा गोष्टी समोर आल्या पाहिजे, डिफरन्स बिटवीनच्या कन्सेप्ट. ठीक आहे. सो हा कंटेंट, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा. ही सिरीज तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच इनपुट्स देईल आणि काही क्वेश्चन्स तरी तुमचे हे याच्यामध्ये कव्हर होऊन जातील डेफिनेटली. बघा आता या सगळ्या गोष्टी आपण जे करतोय या व्हिडिओमार्फत आहे, पण आपलं जे काही पब्लिकेशन आहे, बुक आहे 2024च्या एक्झामसाठी, हे कोर इकॉनॉमिक्स आणि करंट इकॉनॉमिक्स या दोन्ही अँगलनी हा सेट उपलब्ध आहे. महाराष्ट्रात कुठल्याही तुम्ही तालुक्यात, जिल्ह्या ठिकाणी असाल तिथल्या बुक सेंटरवर तुम्ही घेऊ शकता. हे इथं दोन्ही. आणि POIQ डिकोडिंग बॅच आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा स्पेसिफिक टार्गेट असलेली 2017 पासून ते 24 पर्यंत आपण सगळ्या प्रश्नपत्रिकांचं इन डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. तिथं खूप जास्त स्पष्टीकरण देण्याच्या ऐवजी मी तिथं ॲनालिसिस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, कारण स्पष्टीकरण म्हणजेच तिथं आलेला प्रश्न समजा RBI संदर्भात असेल तर अख्ख्या RBIची इन्फॉर्मेशन काढणं, ह्याला ॲनालिसिस नाही म्हणायचं. तिथं पुस्तकात पण दिलेलं ना एक्झॅक्टली आयोगाचा पॅटर्न कसा आहे, डेप्थ कशी आहे, आयोगाची लँग्वेज कशी आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, हे सगळं जास्त डिस्कस केलेलं मी. त्यामुळे नक्की फायदा होईल राज्यसेवेसाठी असणाऱ्यांना. ठीक आहे. हे काय परीक्षेला येणार नाही, पण लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण नक्की तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतील. ठीक आहे. चलो, सो भेटूया पुढच्या नवीन कन्सेप्टसोबत नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.